फक्त पोट कमी करण्यासाठी काही वेगळा व्यायाम असतो का? पण जर तुम्हाला काहीच अवेलेबिलिटी नाहीये तर घरी व्यायाम ही होऊ शकतो. स्त्रियांना खरंच जिमची गरज असते का? किती महत्व खाण्याला आहे आणि किती महत्व व्यायामाला आहे? मी सजेस्ट करेल सगळ्या स्त्रियांनी स्क्वॉट्स केले पाहिजे. याच्यासाठी वेगळा स्त्रियांसाठीचा एनर्जीसाठीचा व्यायाम असतो का? आजकाल गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुद्धा जिमची मेंबरशिप त्याच्यामध्ये सूट वगैरे मिळते. फक्त 1 जानेवारीला सुरू होणारी जिम सुद्धा जर 5 जानेवारीपर्यंत सुद्धा टिकली ना तर त्याचे वेगळे ऑस्कर्स द्यायला पाहिजेत. एवढंच काय, सगळे पॉडकास्टर्स प्रेक्षक सगळ्यांना व्यायामाविषयीची चर्चा करून जर कॅलरीज बर्न होत असत्या तर आता मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना ॲब्स असले असते. पण असं होत नाही. ऍक्च्युली बुड हलवून व्यायाम करावा लागतो. पण कसा व्यायाम करायचा? ऍक्च्युली जिमला जायचं का? जिमचा व्यायाम घरात करता येतो का? थायरॉइड तुम्हाला असेल तर कशा पद्धतीने वेगळा व्यायाम असतो? मुलींचा वेगळा व्यायाम असतो का? मुलांचा वेगळा व्यायाम असतो का? तुम्हाला जर पोट आले त्यासाठीचं वेगळं फक्त पोट घालवणारा आळशी व्यायाम असतो का? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला थेट विचारायची होती, पण नुसत्या चर्चा होत होत्या. त्यामुळे मला त्यांना विचारायचं वाटत होतं, बाई मुद्द्यावर या ना. त्यामुळे आज डायरेक्ट फिटनेसचे कोच बाई आलेले आहेत आपल्या समोर आणि प्रोफेशनल एक्सपर्ट्स आल्यानंतर मला त्यांना हे सगळे प्रश्न थेट विचारायचे वाटतात. त्याच्यामुळे प्रतीक्षा चिपाडे तुझं खूप स्वागत आहे. आणि आता आमचे सगळे थेट प्रश्न मला तुला विचारायचे आहेत आणि वेलकम टू द शो. थँक्यू सो मच. तर आता आपण चूक की बरोबर या सेगमेंटला सुरुवात करत आहोत. फिट राहण्यासाठी जिम लावणं गरजेचंच आहे का? चूक. फिट असणं म्हणजे वेट लॉस करणं. चूक. पोट आहे याचा अर्थ आपण अनफिट आहोत. चूक. जर आपण घरकाम करत असू तर आपल्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. चूक. फक्त दररोज 30 मिनिटं चाललं तरी खूप झालं. वेगळं काही करण्याची गरज नाही. चूक. ज्या व्यक्तीचं वजन त्याच्या वयाप्रमाणे किंवा त्याच्या उंचीप्रमाणे म्हणजे आयडियल वेट ज्याला म्हणतात तसं आहे तर त्या व्यक्तीला फिट राहण्यासाठी वेगळा परत व्यायाम करण्याची गरज नाही. चूक. आठवड्यातून एकदा चीट डे म्हणजे जंक फूड खाल्लं तरी चालतं, तरी सुद्धा आपण फिट राहू शकतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीला जेवढं जास्त वजन उचलता येतं, वेट लिफ्ट करता येते, तेवढी ती व्यक्ती जास्त फिट आहे. चूक. बरेच कंडिशन्स लागतील ह्याला. आपण जर प्रचंड बिझी असू तर अशा वेळेला परत एकदा वेगळा वेळ काढता येत नाही व्यायामासाठी. तर तुम्ही तरुण आहात, सगळं बरं चाललंय, तर वेगळा व्यायामासाठीचा दररोज वेळ काढला नाही तरी चालतो. चूक. स्त्रियांनी जिमला जाऊन वजन उचलण्याची गरज अजिबात नाही. मोठी चूक. आठवड्यातून फक्त 3 दिवस व्यायाम केला तरी चालतो. बरोबर. आता आपण एका वाक्यात उत्तरे द्या. या पुढच्या आपल्या सेगमेंट पाशी आलेलो आहोत. किती वेळ व्यायाम दररोज म्हणजे योग्य व्यायाम? कमीत कमी 30 मिनिटं तरी केला पाहिजे. म्हणजे त्यात तुमचा वॉर्मअप आला पाहिजे, तुमचा मेन वर्कआउट आला पाहिजे, प्लस तुमचं स्ट्रेचेसही झालं पाहिजे. सकाळी व्यायाम करायला पाहिजे की संध्याकाळी? मी बोलेल सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, दोन्हीही टाइम चालेल. ते तुमच्या स्केड्यूलनुसार किंवा तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमचा वर्क कॉल्स कसे आहे. अगदी तुम्हाला सकाळी वेळ नाहीये म्हणून मी व्यायामच नाही करायचा तर असं नाही. कधीही करा, तो फायदेशीर असणार आहे. काहींना घरात व्यायाम करायला आवडतो आणि काहींना ग्रुप सेटअप्स मध्ये व्यायाम करायला आवडतो. तर ना जिमचा व्यायाम समहाव खूप श्रेष्ठ व्यायाम असा धरला जातो. पण प्रत्येकाला जिम लावता येत नाही. तर एक्झॅक्टली जिमचा व्यायामच सगळ्यात भारी व्यायाम असतो का? असं नाही. ते आता तुमच्या अवेलेबिलिटीवरती डिपेंड करतं. जर तुम्हाला जिम पॉसिबलच नाही जायला तर तुम्ही घरीही बॉडी वेट एक्सरसाइज असे बऱ्याच गोष्टी करू शकता. योगा आसनं करू शकता, स्ट्रेचेस करू शकता. तर घरी पण होम वर्कआउट पॉसिबल आहे. पण ग्रुप सेटिंग मध्ये जास्त मोटिवेशन मिळतं वगैरे असं खरंय? हो, समवेअर हे पॉसिबल होतं. बऱ्याचदा आपण पुश करतो स्वतःला, लिमिटच्या बाहेर वर्कआउट करतो. बट जर तुम्हाला काहीच अवेलेबिलिटी नाहीये तर घरी व्यायामही होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष यांचा वेगळा व्यायाम असतो का? वेगळा व्यायाम नसतो, बट गोल्स वेगळे असू शकतात. की एखाद्याचा गोल वेट लॉस असेल, एखाद्याचा गोल मसल गेन असेल, तर वेगळे एक्सरसाइजेस कधीच नसतात, बट वेगळे गोल्स असतात. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार असतात का? म्हणजे वेट लिफ्टिंग मध्ये सुद्धा, जिम मधले सुद्धा? येस, 5 वेगळे प्रकार असतात. पहिली गोष्ट आपण कार्डिओ करतो. कार्डिओ म्हणजे एन्ड्युरन्स ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आपण आपली हार्ट आणि लंग कॅपॅसिटीवरती काम करतो. ओके. नंतर असतं स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्यामध्ये आपण स्नायू म्हणजे आपल्या मसल्सवरती काम करतो. ओके. नंतर असतं फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे आपल्या बॉडीत किती लवचिकता आहे, तुम्ही किती इझिली एखादी गोष्ट असं हलवून किती इझिली मुवमेंट करू शकता.
नंतर असते मोबिलिटी, म्हणजे तुमची जॉईंटची हेल्थ कशी आहे, जॉईंट किती इझिली मूव्ह होऊ शकतो, इंजरीज किती इझिली प्रिव्हेंट होऊ शकता. आणि शेवटचं येतं बॅलन्स, बॉडी बॅलन्स किती छान प्रकारे तुम्ही करू शकता. एका पायावर उभं राहणं किंवा दोन्ही हात वरती करून टाचावरती करून उभं राहणं. तर असे 5 डिफरंट वेगळे प्रकाराचे व्यायाम असतात. तर तुम्ही तुमचं वर्कआउट प्लॅन करताना हे 5ही गोष्टी लक्षात ठेवून केला पाहिजे. आता हे 5 प्रकार आहेत, पण आपल्याला याच्यातला कोणता व्यायामाचा प्रकार करायला पाहिजे हे ओळखायचं कसं? आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला वेट लॉस करायचं आहे, मग तो स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ करणार. हां. आता एखाद्याला मसल गेन करायचं आहे, हं. मग तो स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस प्रोटीन रिच डाएटवरती लक्ष देणार. ओके. सपोज एखादा असेल की ज्याला खूप स्ट्रेस आहे, तर तो योगा, माइंडफुल मुवमेंट्स, ब्रीदिंग आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार. तर तुमची जे काय गोल्स आहेत किंवा तुमचे जे काय कंडिशन्स आहेत, तर त्यानुसार तुम्ही वर्कआउट डिझाईन करा. एखादे खूप एजेड असेल, ओल्डर पीपल, सिनियर सिटीजन्स, तर त्यांच्यासाठी लाईट वेट स्ट्रेंथ ट्रेनिंग, बॅलन्स वर्कआउट, मोबिलिटी वर्कआउट की त्यांचे जॉईंट्स कसे हेल्दी राहतील. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करून वर्कआउट प्लॅन रेडी केले पाहिजे. ओके. जर तुमची ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असेल आणि तुम्ही सतत हलत असाल, तर तुम्हाला अजिबात वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? नाही. आता आपण जे रोज हालचाल करतो किंवा घरातली कामं करतो, हे सगळे असतात आपले ॲक्टिव्हिटीज. आणि जेव्हा आपण वर्कआउट करतो, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, तेव्हा ते असतात सगळे स्ट्रक्चर्ड मुवमेंट्स असतात. म्हणजे तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी. तर ॲक्टिव्हिटी आणि हे स्ट्रक्चर मुवमेंट्स एकदम दोन्ही वेगळे कॉन्सेप्ट आहे. फक्त पोट कमी करण्यासाठी काही वेगळा व्यायाम असतो का? बऱ्याचदा आम्ही फिटनेस टर्म्समध्ये स्पॉट रिडक्शन असं म्हणतो. स्पॉट रिडक्शन म्हणजे मला फक्त पोटाचाच व्यायाम करून पोटाची चरबी कमी करायची किंवा हातांची चरबी कमी करायची. तर स्पॉट रिडक्शन इज अ मिथ, म्हणजे हे खरं नाहीये. तुम्हाला ओव्हरऑल फिटनेस टार्गेट करावी लागेल, म्हणजे ओव्हरऑल बॉडी मुवमेंट्स, ज्याच्यामध्ये तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, कोर एक्सरसाइज, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. खूप साऱ्या स्त्रियांचं आणखी एक म्हणणं असतं, आपल्याला ऊर्जा कमी पडते, एनर्जी आपली खूप कमी पडते, आपण थकतोय खूप. याच्यासाठी वेगळा स्त्रियांसाठीचा एनर्जीसाठीचा व्यायाम असतो का? वेगळा व्यायाम नाही, बट तुम्ही तुमची दिवसाची सुरुवात कशी करताय. तुम्ही थोडंसं सकाळी लवकर उठून थोडं वॉकिंग, थोडं ब्रीदिंग वर्क, थोडे माइंडफुल मुवमेंट्स, तुमचे रोटेशन्स किंवा स्ट्रेचिंग, हे सगळं करून तुमचं प्रोटीन इंटेक पण कितपत आहे ते सगळं पण खूप इम्पॉर्टंट आहे. येस. आता आपण तिसऱ्या सेगमेंटकडे आपण आलेलो आहोत, ते म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या. पुढच्या मुद्द्याला जाण्याच्या आधी फक्त एक असं बोट उचलायचंय, त्याच्यात कॅलरीज बर्न होणार आहेत आपल्या, आणि सबस्क्राईबचं बटन दाबायचे. कारण मला असं लक्षात आलंय, मंगळवारी इतके कमाल एक्सपर्ट्स, डॉक्टर्स आपण घेऊन येत असतो बाई मुद्द्यावर याच्या आपल्या भागामध्ये, या सिरीजमध्ये. आणि शुक्रवारी तर आपण डायरेक्ट जाऊन रस्त्यावरती कमाल शॉपिंग करतो. तरी सुद्धा कित्येक लोक व्हिडिओ येऊन बघतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. खूप छोटीशी गोष्ट आहे. मी म्हटलं तसं फक्त बोट उचलायचं आणि तिकडे जायचं, त्यानं कॅलरीज बर्न होणार आहे, तुमचं भलं होणार आहे. प्रत्येकाकडे तेवढा वेळ किंवा पैसा पण नसतो, किंवा प्रत्येक जण शहरांमध्ये पण राहत नाही. जिमचा ऍक्सेस असणं याच्यामध्ये पण एक प्रिव्हिलेज आहे. येस. सगळ्यांना नाही हे करतायत. त्याच्यामुळे परिस्थितीनुसार असेल, पण ज्यांना फक्त घरात राहूनच व्यायाम करायचा आहे, त्यांच्यासाठी उत्तम व्यायाम कोणता? मी सजेस्ट करेल, घरात जर तुम्हाला काहीच अवेलेबल नाहीये तर गो विथ बॉडी वेट एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही तुमचं वजन, तुमचं बॉडी वेट यूज करून जे एक्सरसाइज करता, तुम्हाला कशाची गरज नाही. तुम्ही सिम्पल 5 ते 6 एक्सरसाइज, स्क्वॉट्स आहेत, पुशअप्स आहेत, लंजेस आहेत, कोर वर्कआउट आहे, ते अगदी तुमच्या घरातल्या घरात विदाऊट एनी इक्विपमेंट तुम्ही आरामात करू शकता. पण मग याच्यामध्ये फॉर्म पण खूप इम्पॉर्टंट असतो ना? फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते तुम्हाला अंडर एनी कोच किंवा युट्यूबवरती कोणाचे व्हिडिओज बघून ते तुम्ही शिकून घरातल्या घरातही आरामात करू शकता. वेगवेगळे व्यायामाचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये काहींना पिलाटेस आवडतात, काहींना योगाच फक्त आवडतं, आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स पण मिळालेले असतात, त्याच्यामुळे त्याच्याविषयीचं प्रेम वाढलेलं असतं. काही जिम फ्रीक्स असतात. हा काय गोंधळ आहे, आणि एखाद्यानं कसं ठरवायचं की आपण कुठला व्यायाम करावा याच्यातला? आता मी सजेस्ट करेल की तुम्ही हे 5 जे डिफरंट वर्कआउट्स, म्हणजे तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय, कार्डिओ करताय, फ्लेक्सिबिलिटी करताय, हे सगळे 5 कॉन्सेप्ट धरून तुमचा वर्कआउट प्लॅन डिझाईन करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर एखादा व्यायाम खरंच खूप आवडलाय तर गो फॉर इट. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून आनंद भेटतोय तर तुम्ही तोही करा, काही प्रॉब्लेम नाही. कव्हर झाले पाहिजे. मग मला त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की श्वसनाला किती महत्व आहे? तर आता जेव्हा आपण लाईट वेट करतो तेव्हा फॉर्म तर एव्हरी टाइम
महत्त्वाचा आहेच आहे, पण जेव्हा लाईट वेट करतो तिथे आपण जास्त कसं आपण ब्रीद इन करतोय, ब्रीद आउट करतोय त्याच्यावरती लक्ष नाही देत. पण जेव्हा तुम्ही खरंच हेवी वेट लिफ्ट करताय, जसं तुम्ही 1 रेपिटेशन मॅक्स करताय, तेव्हा तुम्हाला तुमच्या ब्रीदिंगवरती लक्ष दिलंच पाहिजे. कमीत कमी वेळ लागणारा व्यायाम कोणता? HIIT म्हणून एक कॉन्सेप्ट असतो, म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग. म्हणजे आता हा तुम्ही 20 मिनिटं, अगदी तुमच्याकडे वेळच नाहीये किंवा तुम्हाला फारच कंटाळा आलाय, तर 20 मिनिटात तुम्हाला हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, म्हणजे ह्यामध्ये इंटरव्हल्स असतात. 30 सेकंड्स एक्सरसाइज, 15 सेकंड्स ब्रेक, म्हणजे 30 सेकंड्स तुम्हाला अगदी एकदम एनर्जेटिक एक्सरसाइज करायला लागेल आणि मग तुम्ही 15 सेकंड एक छोटासा ब्रेक घ्या. मग असे 5 सेट, 5 एक्सरसाइज घ्या, त्याचे 4 सेट करा. मग 5 मिनिटाचा एक सेट जरी तुम्ही 4 वेळा रिपीट केला तरी 20 मिनिटं तुमचे इथेच कव्हर होतात. एखादी व्यक्ती, मुलगी असू दे मुलगा असू दे, 1 तास जिमला जात असेल तर किती काळ स्ट्रेचिंग करायला पाहिजे आणि नक्की वॉर्मअप म्हणजे काय? कमीत कमी पहिले 10 ते 15 मिनिटं तुम्ही वॉर्मअप केला पाहिजे. वॉर्मअप मध्ये तुमचं पहिले बेसिक बॉडी मुवमेंट्स म्हणजे नेक रोटेशन, शोल्डर रोटेशन, लेग स्विंग्स, त्याच्यानंतर मोबिलिटी हा एक खूप महत्वाचा गेम असतो. आता सपोज मला लोअर बॉडी आज करायची आहे, तर मी लोअर बॉडी मोबिलिटी करणार, मी माझे लोअर बॉडीचे जॉईंट्स मुवमेंट करणार. म्हणजे थोडं लूज करायचं म्हणजे माझे हिप ओपन अप करायचे, मग बटरफ्लाय पोजमध्ये जायचं, फ्रॉग पोजमध्ये, डीप स्क्वॉटमध्ये बसायचं डिरेक्टली वर्कआउट स्टार्ट होण्याच्या आधी. मग मोबिलिटी आणि पहिलं वॉर्मअप आणि मग मोबिलिटी, ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि तुमचा वर्कआउट झाल्यानंतर तुमचा बॉडी मसल्स फार ॲक्टिव्ह असतात किंवा मसल्स खूप जास्त त्यांच्यावरती वर्क झालेला असतो, त्यांना बॅक टू नॉर्मल किंवा एक स्ट्रेच करून बॅक टू नॉर्मल आणणं हे खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून शेवटचे 10 मिनिटं तरी स्ट्रेचेस आणि कूलडाऊन झालंच पाहिजे. सध्या ऑलमोस्ट सगळ्या नोकऱ्या ह्या बसून काम करण्याच्या, तर असे खूप कैक तास सतत बसणाऱ्या लोकांनी कुठचा वेगळा व्यायाम करायचा असतो का? स्पेशल आहे का प्रकार काही? जर एखाद्याचा खूप जास्त डेस्क जॉब असेल किंवा लाईफ सेडेंटरी असेल, दिवसभर तो माणूस बसून असेल, तर त्याला कमीत कमी 1-1 तासांनी त्याचं नेक रोटेशन, सिम्पल नेक अप डाऊन करा, रोटेट करा, किंवा शोल्डर रोल करा पुढे मागे, किंवा ताट बसा, किंवा एक सिम्पल बॉडी स्ट्रेच करा. असे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्याला करायला तुम्हाला 2 ते 3 मिनिटं सुद्धा लागणार नाही, हे नियमितपणे केले पाहिजे. ह्यानी काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये मोबिलिटी वाढत राहते. आणि तुमचं खूप जास्त बसून काम असेल तर कमीत कमी आठवड्यातून 3 दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे, ज्याच्यात तुमचे स्नायू मजबूत झाले पाहिजे. कार्डिओ केलं पाहिजे, ज्याच्यात तुमचं हार्ट आणि लंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. मग अशा बऱ्याच गोष्टी. पण जर खूपच बसून असेल तर कमीत कमी 1-1 तासांनी तुम्हाला थोडीफार मुवमेंट करणं खूपच गरजेचं आहे. जे डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट वगैरे ते आणि ॲक्च्युअली व्यायाम करणारे हार्डकोर ट्रेनर्स आणि फिटनेस एन्थुझियास्ट जे असतात तुझ्यासारखे, यांच्यामध्ये एक सतत असं किती महत्त्व खाण्याला आहे आणि किती महत्त्व व्यायामाला आहे? मी सांगेल दोन्ही 100% द्या. म्हणजे तुमचं डाएट पण 100% पाहिजे, तुमचं वर्कआउट पण 100% पाहिजे. आता एखादा असा असेल की ज्याला वजन कमी नाही करायचं, फिट एखादी हाऊसवाईफ असेल की नाही मला जास्त पोट फ्लॅट नकोय, मी आहे तशी छान आहे, तिला सगळं खायचंय घरातलं, मग त्यांना आम्ही रेकमेंड करणार तुम्ही थोडंसं प्रोटीन इंटेक वाढवा, जास्त डाएट नका करू. ॲट द सेम टाइम तुम्हाला जे खायचं ते तुम्ही एन्जॉय करा, बट मुवमेंट झालीच पाहिजे. वर्कआउट कमीत कमी 30 ते 35 मिनिटं किंवा 40 मिनिटं, अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तासही झालाच पाहिजे. पुन्हा पुन्हा इंटरनेटवरती टाईप केला जाणारा प्रश्न म्हणजे वजन कमी करण्यासाठीचे सोपे व्यायामाचे प्रकार. हे सगळ्यात जास्त सर्च केलं जातं. त्यांनी काय व्यायाम करायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांचं वजन ठरलेल्या काळामध्ये, जे सगळ्यांनाच लवकर व्हावं असं वाटतं, कमी होईल? पहिली गोष्ट तर मी सांगेल की कुठलाही प्लॅन तुम्ही घेताय त्याच्यात सस्टेनेबिलिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही 1 महिन्यात वजन कमी करताय, ज्यात तुम्ही खातच नाहीये काय, पण नुसतं आपण वर्कआउट करतोय, तर ते नाही चालणार. एक स्पेसिफिक प्लॅन असला पाहिजे. लवकरात लवकर असं नसतं, बट एक सस्टेनेबल वेमध्ये करणं खूप जास्त गरजेचं आहे, ज्याने आपल्याला इंजरीज नाही होणार, पुढे मागे आपली बॉडी डिफिशियन्सी नाही होणार, किंवा पुढे मागे तुमचा व्यायामावरूनच म्हणजे तुम्हाला करायचाच नाहीये तो, असं तुमचं पूर्ण सीन होऊन जाईल, इच्छा उडून जाते, कारण दुखतं. येस येस. ही फायदे वगैरे सगळं कळतंय आम्हाला, आमचं भाग्य उजळणारे व्यायाम करून आणि खूप भलं होणारे, पण करावंसच नाही वाटत. जिचं व्यायामावरती प्रेम आहे अशाच व्यक्तीला मला विचारायचं की आम्हाला पण तुझ्यासारखं व्यायामावरती प्रेम जडण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट तर मी म्हणेल तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन असली पाहिजे.
जसं आपण एक पॉइंट हायलाईट केला की रोज ब्रश करणं, रोज आपले डेली ऍक्टिव्हिटीज करणं. तुम्हाला मोटिवेशन, ब्रश करायला 10 लोक तुमच्या जवळ येत नाही, येस आज ब्रश करायचा आहे, तुम्हाला स्वतःहून वाटतं. येस, तर ती एक डिसिप्लिन असली पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही वर्कआउट करायला जाता, जेव्हा तुम्ही वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला जो एक तो फील येतो, म्हणजे ज्याला आपण बोलतो आपले हॅपीनेस हॉर्मोन्स, फील गुड हॉर्मोन्स रिलीज होतात, जसे डोपामाइन, सेरोटोनिन. तर तुम्ही स्वतःमध्ये खूप बदलाव, असं खूप जास्त चेंजेस तुम्ही मेजर करता. जसं तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतोय, तुम्ही फार शांत होताय, तुम्ही डिसिप्लिन राहताय, गोल ओरिएंटेड राहताय, तुमची स्ट्रेंथ वाढतीये, स्टॅमिना वाढतोय. एक आपण बोलतो ना डेली एन्थुझियाझम, म्हणजे तुमचं एव्हरीडे लाईफमध्ये किती जास्त एन्थुझियाझम आहे, तो जास्त चेंज होतो. मग तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी फार नोटीस करायला लागले ना, तुम्हाला आपोआप प्रेम होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची. तोपर्यंत पुश मारायचं. येस. सगळीकडे सतत जिमची मेंबरशिप वेगवेगळ्या पद्धतीनं विकली जाते. याच्यावरती हे फ्री, हा डिस्काउंट, यांच्याबरोबर जा, ग्रुप करा, मग हा क्लास त्याच्याबरोबर फ्री मिळेल वगैरे वगैरे असं करून, आणि ते सगळं मोहात पाडणारच असतं. येस. पण खरंच जिमचा फायदा होतो का? डेफिनेटली जिमचा फायदा डेफिनेटली होतो. बट आता हे जे सगळे तुम्ही बोलताय, हे मेंबरशिप, ते मेंबरशिप, हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहे. बट जिमचा फायदा डेफिनेटली होतो जर तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे जिम जवळ आहे, घरात इक्विपमेंट्स नाहीये, तर तुम्ही कसं प्रोग्रेसिव्ह ट्रेनिंग करणार, तुमचा प्रोग्रेस कसा होणार एव्हरी सिंगल वीक, एव्हरी सिंगल मंथ, तर ह्याच्यासाठी जिम खूप जास्त गरजेची आहे. स्त्रियांचं आरोग्याचं गणित हे त्यांच्या मासिक पाळीच्या आसपासच फिरत असतं. तर ह्या सायकल प्रमाणे व्यायाम करायला पाहिजे, हे चूक आहे की बरोबर? हे चूक पण आहे आणि बरोबर पण आहे. म्हणजे अगदी एखादा जर ट्रेंड व्यक्ती असेल माझ्यासारखा, तर आम्ही अगदी आमचे मेन्स्ट्युरल सायकल बघून नाही वर्कआउट करत. आम्ही मेन्स्ट्युरेशनच्या वेळेस पण थोडंफार हेवी करू शकतो. बट हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतात. आता एखादी मुलगी पाळीच्या वेळेस अजिबातच कम्फर्टेबल नाहीये, तिला खूप त्रास होतोय, मग तिने वर्कआउट करावाच नाही, तिने रेस्ट घ्यावी. किंवा तुमची जर पाळी जवळ आली असेल, आपण असं आधी जे तुमचे सिंड्रोम्स येत असतील, प्री मेन्स्ट्युरल सिंड्रोम्स येत असतील, तर तेव्हा तुम्हाला असं खूप लेथार्जिक वाटत असेल, तर तुम्ही थोडी लाईट स्ट्रेचिंग करा, लाईट वॉक करा, थोडं ब्रीदिंग करा, लाईट एक्सरसाइज, की ज्याने उलट व्यायामानं बरं वाटायला लागतं. म्हणजे मी बोलले ना, हॅपीनेस हॉर्मोन्स, तुमचे डोपामाइन, फील गुड हॉर्मोन्स सिक्रेट होतात. मग त्यांनी माइट बी तुमचे मेन्स्ट्युरल क्रॅम्प्स किंवा थोडं सिंड्रोम्स तुमचे कमी होऊ शकतात. स्त्रियांना खरंच जिमची गरज असते का? स्त्रियांनी वेट ट्रेनिंग केलंच पाहिजे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेट ट्रेनिंग जास्त गरजेचं आहे. कारण की एक पर्टिक्युलर एज नंतर, 35शी ओलांडली नंतर, 40शी ओलांडली नंतर, बरेच असे इव्हेंट्स स्त्रियांच्या लाईफमध्ये होतात. डिलिव्हरी असू, एव्हरी मंथ पिरियड्स असू, ज्याच्यामुळे आपली बोन मिनरल डेन्सिटी फार कमी व्हायला लागते. आपले स्नायू हेल्दी नाही राहत तेवढे, आपले मसल्स हेल्दी नाही राहत. मग तुम्ही काय करणार? तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार, ज्याच्याने तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतील, तुमचं बोन मिनरल डेन्सिटी वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीच बल्कअप होणार नाही. जेव्हा बल्कअपसाठी एक खूप महत्त्वाचा हॉर्मोन असतो, तो म्हणजे टेस्टेस्टोरॉन, ज्याची व्हॅल्यू किंवा तो हॉर्मोन फिमेल बॉडीमध्ये खूप कमी असतो, प्रचंड कमी असतो. मग तुम्ही बल्कअप कधीच होणार नाही. तुमची बॉडी एक वेट ट्रेनिंग केल्यावर खूप जास्त टोनमध्ये येईल, पण बल्कअप होणार नाहीच नाही. स्पेशल हेल्थ कंडिशनसाठी काही वेगळे व्यायाम असतात का? म्हणजे उदाहरणार्थ थायरॉइड, कारण त्यांचं मेटाबॉलिझम सगळं गणलेलं असतं, तर थायरॉइडसाठी त्या पेशंटसाठी वेगळ्या पद्धतीचं डाएट पण दिलं जातं. कारण की पुन्हा एकदा त्यांची पचनक्रिया पण हल्लेली असते सगळी. तशाच पद्धतीनं त्यांना वेगळा व्यायाम पण असतो का? वेगळा व्यायाम नसतो. आता थायरॉइड हे सगळं काय लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. पीसीओडी म्हणा, थायरॉइड म्हणा, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. मग कुठे ना कुठेतरी तुम्ही तुमची लाईफस्टाईल बॅक टू नॉर्मल, थोडी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून, तुमच्या खाण्यामध्ये चेंजेस करून, मुवमेंटमध्ये चेंजेस करून, ह्या सगळ्या गोष्टी, थोडंफार स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, असे बरेच फिटनेसचे प्रकार एकत्र करून तुम्ही जे व्यायाम करताय त्याने तुमचं थायरॉइड बऱ्यापैकी कमी होतं. म्हणजे लाईफस्टाईल सुधारणं हाच एक पर्याय आहे. डिलिव्हरी नंतरचं पोट जाण्यासाठी काही व्यायाम असतो का? डेफिनेटली. आता बऱ्याचदा काय होतं, लेडीजला पोट कमी करायचं म्हणून ते फक्त कार्डिओ करणार, फक्त वॉकिंग करणार. पोट कमी करणं म्हणजे तुमचं कोर स्ट्रॉंग आहे का, म्हणजे हे गरजेचं नाहीये. तर डिलेव्हरी नंतर तुमचं कोर तुम्हाला किती स्ट्रॉंग करता येईल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग तिथे लेडीजनी थोडंफार स्क्वॉट, पुशअप्स, ओव्हरऑल बॉडी मुवमेंट, ज्याच्यात तुमचं कोर स्ट्रेंथ यूज होईल. म्हणजे कोर म्हणजे काय? कोर म्हणजे माझं पोट नाही, कोर म्हणजे हा पूर्ण पट्टा, माझी पोट, माझी कंबर, हा जो पूर्ण पट्टा आहे
ते स्ट्रेंथन होणं खूप गरजेचं आहे. मग बऱ्याचदा आपण फ्युचरमध्ये बघतो की माझा मणकाच खराब झाला, मणक्यात गॅपच आला. तर हा कशाने होतं, कारण की तुमचं कोर तुम्ही त्या टाइमला स्ट्रेंथन नाही केलं म्हणून. मग बरेच लाईफस्टाईल म्हणजे कुठे वजन उचललं, कुठे काय जड उचललं, कुठे मी पडले. कंबर तर सतत येस येस. तर कंबर खूप जास्त वल्नरेबल असते पेनला, तर त्याच्यासाठी तुमचं कोर स्ट्रेंथ स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. असा कोणता एक व्यायामाचा प्रकार आहे जो तुझ्या मते सगळ्या स्त्रियांनी करायलाच पाहिजे? मी सजेस्ट करेल सगळ्या स्त्रियांनी स्क्वॉट्स केले पाहिजे. स्क्वॉट्स एक एक्सरसाइज आहे ज्यामध्ये तुमची फुल बॉडी, कोर, लोअर बॉडी सगळं टार्गेट होतं. आता इन्व्हॉल्व्ह असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बॉडी वेट स्क्वॉट करताय, तर ज्यामध्ये तुमचे पाय स्ट्रॉंग होतील. पायमध्ये तुमचा एक मसल असतो ज्याला आपण हिप्स म्हणतो, ग्लूट मसल्स म्हणतो. हा ग्लूट खूप मेजर मसल आहे ज्याच्यामध्ये तुमचा स्क्वॉटमध्ये टार्गेट होतं. ग्लूट्स जर तुमचे स्ट्रॉंग असतील, म्हणजे तुमचे हिप्स स्ट्रॉंग असतील, तर तुमच्या लोअर बॅकवरती जास्त प्रेशर येणार नाही. म्हणजे तुमचे लोअर बॅक बोन्स, जिथे तुमचा मणका आहे, मणक्याला जास्त इंजुरी होणार नाही. तर स्क्वॉट हा खूप जास्त इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, सगळ्या महिलांनी केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, स्क्वॉट तुमचं फॅट बर्न करायला पण खूप हेल्प करणार, ज्याच्याने तुमचं मेटाबॉलिझम वाढणार, तुमचं फॅट इझिली बर्न अप होणार. आणि हे स्क्वॉटचे पण बरेच प्रकार असतात. तुम्ही बॅक स्क्वॉट करू शकता. जर तुम्ही बिगिनर आहात तर बॉडी वेट स्क्वॉट करा. मग थोडं पुढे गेले तर एक डंबल हातात घेऊन गॉबलेट स्क्वॉट करा. मग थोडं अजून पुढे गेले तर बार मागे घेऊन बॅक स्क्वॉट करा. मग इथे तुमची फुल बॉडी टार्गेट होणार आणि तुमचा कोरही टार्गेट होणारच होणार. खूप सारे जे प्रोफेशनली आणि खूप रेग्युलरली ज्यांचा आयुष्याचा भागच आहे व्यायाम, त्यांच्या घरामध्ये पण जिम असते. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट असते, ते म्हणजे ना सॉना. म्हणजे कूल कम्प्रेशन, हॉट कम्प्रेशन, शेकलं जातं कधी कधी थंड. याचं काय गणित आहे आणि याचा व्यायामाशी काय संबंध आहे? किंवा कित्येक जिमला अटॅच्ड त्यांनी ते सोना बाथ वगैरे ठेवलेलं असतं आणि त्याचे ऑफकोर्स एक्स्ट्रा पैसे वगैरे मेंबरशिप. हे घ्यावं काय? याचा उपयोग होतो का? बऱ्यापैकी ह्याचा उपयोग होतो, बट तुम्हाला जर वाटत असेल हे एक्सपेन्सिव्ह आहे तर तुम्ही घेऊ नका, ह्याची काही गरज नाहीये. बट तुम्हाला वाटतं की नाही, यू कॅन अफोर्ड इट, तर डेफिनेटली यू गो फॉर इट. मग जेव्हा तुम्ही हे कोल्ड कम्प्रेशन्स किंवा सॉना बाथ्स वगैरे करता, यामध्ये तुमचे मसल्स रिलॅक्स होऊन जातात, म्हणजे त्या मसल्सला ब्लड फ्लो वाढतात, ज्याच्यामुळे तुमचे इंजुरीचे चान्सेस कमी होतात, तुमचा सोरनेस कमी होतो. मग थोडंसं तुम्हाला कुठे रिलॅक्स वाटतं. सेम कॉन्सेप्ट, तुमचे हॅपीनेस हॉर्मोन्स सिक्रीट होतात. बट जर तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर नका घेऊ. व्यायाम इज ऑल्सो फाईन. मग त्याच्या जागी तुम्ही स्ट्रेचेसवर जास्त भर द्या, तुम्ही ब्रीदिंगवर जास्त भर द्या, मोकळ्या हवेत जाऊन फिरा, अशा गोष्टी करा. ओके. पण मला हे गणित विचारायचं की गरम कधी शेकायचं असतं आणि गार कधी शेकायचं असतं? आता फॉर एक्झाम्पल कोणाला अक्यूट इंजरी असेल, अक्यूट म्हणजे मला आत्ताच माझा पाय मुरगळला, म्हणजे जस्ट आत्ता झालं, तर मी तेव्हा आयसिंग करेल त्याला. आणि मला एक खूप मोठी लॉंग टाइम इंजरी असेल, म्हणजे अगदी 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, तर तेव्हा मी त्याला हॉट कम्प्रेशन करेल असं. तर हे 2 वेगळे कॉन्सेप्ट आहे. मग जर आपल्याला माहित नसेल तर बेटर आहे आपण डॉक्टरच्या कन्सल्टेशननी हे सगळ्या गोष्टी करावे. व्यायामाच्या बाबतीतली एक भीती पण असते की चूक होऊ नये आपल्याकडून, आणि त्या सगळ्या इंजुरीज वगैरे पण आपण ऐकलेल्या आहेत. आणि फेमस जो प्रकार आहे ज्याचा जिमशी दुर्दैवानं जोडला गेलेला आहे ते म्हणजे स्टेरॉइड्स. येस येस. ऍक्च्युली रिझल्ट्स बघायचे असतील, कमी वेळेत बघायचे असतील, तर सगळे सेलिब्रिटीज घेतात, तर आपण का नाही घेतलं पाहिजे? आणि नंतर कानावरती गोष्टी वेगळ्या ऐकू येतात की हार्ट अटॅक आला, हार्टशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी. स्टेरॉइड्स आणि जिम, ऍक्च्युली लोक घेतात एवढे स्टेरॉइड्स आणि मग ते रिझल्ट दिसतात की आपल्यापासून लपवलं जातं आणि इट्स अ कम्प्लिटली डिफरंट मार्केट. आणि आता पर्सन टू पर्सन डिपेंड करेल. आता आपण एक वी आर नॉर्मल ह्युमन बिंग्स, की आपल्याला फक्त फिट राहावं, मी फिट राहावं, माझ्या बाय द टाइम मी 70-80 पोचते तोपर्यंत मी फिट राहिलीच पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपले गोल्स फार डिफरंट, सिम्पल असले पाहिजे, की बेसिक एक तास किंवा 40 ते 45 मिनिटं व्यायाम करा, भरपूर खा, फिट राहा, वॉकिंग करा, मुवमेंट करा. पण आता जे स्टेरॉइड्स वगैरे घेतात ते त्यांचं प्रोफेशनल लाईफ कसं आहे, काय, तर ते त्याच्यावरती डिपेंड करतं की त्यांचं गोल्स काय आहेत, किंवा त्यांना कुठे कॉम्पिटिशन फोकस करायचं आहे, काय करायचं आहे. तर ते पण अंडर गायडन्स झालंच पाहिजे डॉक्टरच्या. असं नाही की मी एखाद्या अशा माणसाकडे गेले की ज्याला काही नॉलेज नाहीये पण मी त्याचं ऐकून काही केलं, तर असं नसलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही जिम जॉईन करताय, तुम्ही डॉक्टर्सचं कन्सल्टेशनही घेतलं पाहिजे की तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर कपॅसिटी कसं आहे. म्हणजे एखादा असेल की ज्यांनी खूप कार्डिओ नाही करावं पण तरी तो ट्रेडमिलवरती पळतोय, तर हे चुकीचं आहे.
मग ह्या बऱ्याच गोष्टी असतात जे तुम्हाला डॉक्टर सोबत किंवा तुमच्या पर्सनल ट्रेनर सोबत सगळ्यांच्या अंडर गायडन्स घेऊन केल्याच पाहिजे. आपण व्यायाम करायला लागल्यानंतर व्यायाम आता छान निगुतीनं नियमितपणे आपण करायला लागलोय, अशा वेळेला खाण्यापिण्याच्या सवयी मात्र जुन्याच आहेत, तर त्याचा दुष्परिणाम होतो का? कारण ते दोन्ही हँड इन हँड जायला पाहिजे. येस, बेसिक सवयी म्हणजे तुम्ही तुमचं फास्ट फूड किंवा पॅक्ड फूड हे कमी केलं पाहिजे. अगदी आठवड्यातून एक चीट मील फाईन. दुसरी गोष्ट, साखर कमी केली पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यावर चहा, दुपारी चहा, स्ट्रेस आला की चहा नाही, साखर कुठेतरी कमी केली पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही फळं खाल्ली पाहिजे. फळं, हिरव्या भाज्या, फुलभाज्या किंवा डाळी, कडधान्य ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. आणि नाश्ता कधी स्किप नाही करायचा. बऱ्याचदा लोक ब्रेकफास्ट स्किप करून हा ब्रंच काहीतरी एक कॉन्सेप्ट आलाय ते करतात. नाही, नाश्ता, ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. तो ब्रेकफास्ट कधीही स्किप नाही झाला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर पिलं पाहिजे. कमीत कमी 3.5 ते 4 लिटर पाणी पिलंच पाहिजे. पर्सनल ट्रेनर किती महत्वाचा आहे? पर्सनल ट्रेनर खूप जास्त महत्वाचा आहे. आता जेव्हा तुम्ही एखादा व्यक्ती पर्सनल ट्रेनर घेतो तर त्याचे जे गोल्स आहेत, सपोज त्याला गोल्स अचीव्ह करायला प्रॉब्लेम येत असेल, तर जेव्हा तो पर्सनल ट्रेनर घेतो तेव्हा त्याचे गोल्स खूप लवकर किंवा खूप एक डिसिप्लिन किंवा एक फोकस ओरिएंटेशनमध्ये अचीव्ह होतं. जसं तुमचा पर्सनल ट्रेनर तुम्हाला वर्कआउट प्लॅन्स देणार, वर्कआउट प्लॅन्स, मग तुमचे फॉर्म्स चेक होणार, जिथे तुमचे इंजुरीज खूप जास्त कमी होतील. तुमच्या डाएट आणि तुमच्या लाईफस्टाईलवरती तो लक्ष देणार की तुम्ही कसं खाताय, किती खाताय, कितपत खाताय. एक पुश भेटणार तुम्हाला लाईफमध्ये की नाही, आपल्याला कोणतरी आपल्या मागे आहे, आपण करतोय, कोणतरी नोटीस करतंय. सो ह्यामुळे एक पर्सनल ट्रेनर तुमचं जे गोल्स आहे किंवा तुमचं जे फिटनेस जर्नी आहे ते खूप जास्त वेगळ्या खूप हाय घेऊन जाईल. असं. चांगला ट्रेनर कसा ओळखायचा? चांगला ट्रेनर तोच जो तुम्हाला ओव्हर पुश नाही करणार. म्हणजे तुमची कपॅसिटी काय आहे की बाबा मी आज 10 स्क्वॉट करू शकते तर 2 मला तो एक्स्ट्रा करायला लावणार. किंवा तुम्ही वजन किती उचलू शकता, तुम्हाला इगो लिफ्टिंग जो नाही करवणार. तुमच्या व्हॉट एव्हर तुमचं जे कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउट झालाच पाहिजे असा जो ट्रेनर असेल तो चांगला ट्रेनर. सायमल्टेनियसली तुम्ही खाताय काय, तुम्ही झोपताय किती, तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांनी बघितल्या पाहिजे, तर तो चांगला ट्रेनर आहे. पुण्या, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये चांगला ट्रेनर किती पैसे घेतो? आता ते डिपेंड करतं त्याला एक्सपिरियन्स किती आहे. पण एक बेसिक चांगला पर्सनल ट्रेनर 15,000 फॉर 20 सेशन्स वगैरे असं चार्ज करेल तुम्हाला. जिम साठी सुंदर सुंदर नवीन कपडे घेणं गरजेचं आहे का? प्लीज से येस. येस, दॅट इज वन मोर मोटिवेशन. येस, म्हणजे मी बोलेल जर तुम्हाला वर्कआउटची अजिबात इच्छा नाहीये, छान कपडे घाला आणि जाऊन वर्कआउट करा. तुला जर असं विचारलं की ही चूक व्यायामासंदर्भातली तू कधीच करणार नाही, काही झालं तरी मी ही चूक कधीच करणार नाही, तर ती कोणती चूक असेल? माझ्या वर्कआउट प्लॅन्स किंवा माझ्या डाएट प्लॅन्समध्ये सस्टेनेबिलिटी न राहणं. म्हणजे अगदीच फॅड काहीतरी केलं की मी जे मला सहनच नाही झालं, किंवा मला जर वजन कमी करायचंय तर मी अगदी माझं खाणंच बंद करून टाकलं, फक्त सलाड खात राहिले, फक्त सूप पित राहिले. तर कुठेतरी या गोष्टीत सस्टेनेबिलिटी म्हणजे मी आजही करू शकते आणि पुढचे 10 वर्षही ती गोष्ट इझिली करू शकते, किंवा ती गोष्ट मी माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये पास आउट करू शकते. तर ती गोष्ट मी प्लॅन करेल की सस्टेनेबल अप्रोच असलाच पाहिजे माझ्या एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन प्लॅन्समध्ये. वा, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला डायरेक्ट मुद्देसूद मिळालेली आहेत. तरी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला आपल्या बॉडीविषयीचं काहीतरी कन्सर्निंग असतंच, आणि त्यासाठी तुम्ही प्रतीक्षाला विचारू शकता, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा स्टुडिओ पण आहे पुण्यामध्ये आणि ऑफकोर्स ऑनलाईन कोचिंग सुद्धा ती देतच असते. तर मला अशी रिक्वेस्ट करायची आहे की या एपिसोड नंतर तुम्ही, मी, आपण सगळेच खरोखरीच व्यायामाला लागूयात. एक मिड इयर वाला संकल्प आता आपण या निमित्तानं घोषित करूयात. आणि आता पेटून उठणार होतो आम्ही, कारण फक्त शूटिंग करायचं नाही, ऍक्च्युली आता व्यायाम करायचा आहे. येस, थँक्यू प्रतीक्षा. तू इतका वेळ बिझी, आणि आय कॅन अंडरस्टँड, स्टुडिओ पण आहे स्वतःचा, कन्सल्टन्सी चालू असते ऑनलाईन, तर सुद्धा वेळ काढून आमच्या इतक्या रोखठोक प्रश्नांची इतके छान मुद्देसूद उत्तरं दिलीस, त्यासाठी खूप 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 थँक्यू. वेलकम.